दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा, जिजाऊचा शिवबा पाहिजे, जिजाऊचा शिवबा पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, प्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस अशा या मंगलमय दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजा जाणता राजा शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले होय. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी आई जिजाबाई यांच्याकडून विविध शिकवण घेतली व वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून तर शौर्याचाच वारसा मिळाला होता. शिवरायांनी बालवयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 15 वर्षी स्वराज्य स्थापन करायचे उराशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जीवाला जीव लावणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. धर्म न्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला, धर्म न्याय प्रजेसाठी तलवारीचा वार केला. शत्रूंच्या छावण्यांवर वज्रासारखा प्रहार केला, शत्रूंच्या छावण्यांवर वज्रासारखा प्रहार केला. स्वराज्य स्थापन करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती. त्यासाठी अनेक आपल्या मावळ्यांनी प्राणपणास लावले. जीवाला जीव देणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते, प्रकाशराव गुजर, सुभेदार तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली. शिवरायांच्या हुशार आणि चाणक्य बुद्धीने तसेच मावळ्यांच्या साथीने आपल्या समोर बलाढ्य शत्रू अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा अनेक शत्रूंना धुळ्यात पडले म्हणजेच हरून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले. हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापित केले. इतक्या दिवस अंधारात असलेल्या रयतेला पुन्हा एकदा प्रकाशात आणले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, मराठ्यांचा राजा होता. कोणासमोर झुकला नाही. मुघलांचा तो बाप होता. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.